एकाच पिठापासून बनवा मऊसूत इडली आणि चटपटीत उत्तप्पा. झटपट नाश्ता रेसिपी. त्यासाठी 7 वाटी तांदूळ आणि 1 वाटी उडीद डाळ आणि स्वच्छ पाण्याने 2-3 वेळा धुवून घ्या. इथे तांदूळ रेशनचा घ्यायचा आहे, चांगला किंवा बासमती घ्यायचा नाही, त्याच्याने इडली किंवा डोसा काहीच बनत नाही. म्हणजे डायरेक्ट जमणार नाही असं काही नाही. अजूनपर्यंत असं कोणी केलेलं तर नाही आहे बासमती तांदूळने. तुम्हाला वाटत असेल तर करून बघा, पण सहसा करून रेशनचाच तांदूळ वापरा. त्याच्याने खूप छान अशी इडलीसुद्धा बनते आणि डोसा पण एकदम मस्त बनतो. आता तांदूळ स्वच्छ धुतला गेला की त्यात पुरेसे पाणी घालून 5 ते 6 तास भिजत ठेवा किंवा रात्रभर ठेवले तरी चालेल. पण रात्रभरच ठेवा, कारण रात्रभर ठेवलात तर मस्त आंबटसुद्धा होतो. आणि फ्रीजमध्ये नाही ठेवायचं, बाहेरच ठेवायचं झाकून. 4-5 तासानंतर त्यातले एक्स्ट्रा पाणी काढून ते नीट बघून घ्यायचं आणि भिजलेले डाळ तांदूळ मिक्सरला लावून बारीक वाटून घ्यायचे. प्रकारे तर ते भिजून गेलेले असतात. खूप बारीक अशी पेस्ट तयार करायची आणि एका भांड्यामध्ये सर्व पेस्ट काढून घ्यायची. अशा प्रकारे सर्व डाळ तांदूळ ही छान अशी बारीक करून घ्या. आणि आता हे पीठ रात्रभर किंवा 8 तासासाठी उबदार जागी झाकून ठेवा. त्याच्याने पीठ आंबटसुद्धा होईल आणि त्याची चव अजून दुपटीने तिपटीने वाढेल. तर आता सकाळी उठून तुम्ही पाहू शकतात पीठ अशा प्रकारे फुगून गेलं आहे. तर गरमागरम तव्यावर थोडे तेल लावून उत्तप्पा पसरवून घ्या आणि आलटून पलटून उत्तप्पा भाजून घ्या. आणि असा गरमागरम जाळीदार उत्तप्पा आपला तयार आहे. तर आता खायसाठी घ्या, गरमागरम सर्व करा. चटणीसोबत किंवा सॉससोबत तुम्हाला जसं आवडत असेल तसा खाऊन बघा. एन्जॉय. आणि लवकरच आता आपण इडलीच्या रेसिपीकडे सुद्धा वळूयात. त्याच बेटरमध्ये आता मीठ आणि थोडे इनो घालून त्याच्यावर थोडं पाणी टाकून असं मिक्स करा आणि इडली पात्राला तेल लावून पीठ भरा प्रत्येकी भांड्यामध्ये. आणि गॅसवर ते इडली पात्रामध्ये गरम पाणी व्हायला ठेवा. त्याच्यावर सर्व एक एक भरून घ्या आणि मस्त बाफायला ठेवून द्या. झाकण लावून घ्या आणि 15 ते 20 मिनटं ते बाफू द्या. झालं का नाही ते कसं चेक करायचं, एखादी काडी किंवा सुरी घालून बघायची, त्याच्यात लागतं का नाही हाताला ते बघायचं. नाही लागलं तर आपला इडली रेडी झालेला आहे. तर तुम्ही पाहू शकतात इतक्या छान अशा इडल्या आपल्या तयार झालेल्या आहे. तर आता थोडं थंड होऊ द्या आणि मग काढून घ्यायच्या हळूहळू. तुम्ही पाहू शकतात आपली मऊ आणि लुसलुशीत इडली तयार झाली आहेत. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. अशा प्रकारे इडली आपली अशी मस्त झालेली आहे तयार. आणि इतकी टेस्टी आणि इतकी मऊसूत झाली होती कापसासारखी, तर विचारूच नका. तर आता गरमागरम सर्व करा चटणी किंवा सांबारसोबत. आणि कशा वाटल्या मग एकाच बेटरपासून बनवलेल्या 2-2 रेसिपी कमेंट करून नक्कीच सांगा. अँड एन्जॉय. बाय बाय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.